उद्या ती तुमच्या समोर सुद्धा उभी राहू शकणार नाही अशी तरतूद करून ठेवली आहे कुठे काय हो पण मला नाही येत आई पेक्षा जोरात खेळ पण मला नाही येत आई आवाज काही म्हणा त्या कावेरी मध्ये ना नक्कीच काहीतरी आहे आणि ती इथे असताना आपलं आता आयुष्यात कधीच कौतुक होणार नाहीये हे चांगलं कळलंय मला। नाही खरं तर आहे म्हणजे ती कौतुक करण्यासारखी आहे पण तिचं असणं आपल्यासाठी मात्र आता धोक्याचं आहे। तिचं हे सगळं कौतुक बघून ना आता मला चिंता वाटायला लागली। रत्नमालाच्या मनात तिने पक्क घर केलंय आणि रत्नमालाच्या नजरेतून तिला असं खाली पाडणं आपल्यासाठी केवळ अशक्य वाटतंय मला। कसं आहे अख्खं जग एका बाजूला आणि पैसा एका बाजूला असं म्हणतात आकाश। माणसाचा विश्वास असला ना की तो जेव्हा पैशाच्या घोटाळ्यात अडकतो ना सांभाळायची आणि त्यात तुझा काही स्वार्थ नाहीच आहे तुला इंटरेस्ट नाहीच आहे त्या गोष्टीत काही एम्बिशन्स नाहीये तुझ्या आणि तरीही तुला तिकडे वेळ का द्यायचा आहे थांब ना प्लीज। बर सानिया हवं तर मी आज संध्याकाळी लवकर घरी येतो बस। पण आता मी ऑफिसला उशिरा येणार हे कळवलं सुद्धा नाही ना मी मला जायला हवं। आदित्य आदित्य मग मी म्हणेन तेव्हा कळवत जाशील की तू उशिरा येशील म्हणून। पुढचं बघूयात ना सानिया कसं मॅनेज करता येते। पण आता मला ऑफिसला निघायला हवं ओके बाय। मम्मा हाँ मम्मा बोल पाय पाय पण बरा आहे। एकदा तरी तुला प्रमोशन मिळालंय का? नाही कालपर्यंत ठीक होतं रे सगळं कालपर्यंत तू एकटा होतास पण आता तू एकटा नाहीयेस आदित्य आणि आता आपण दोघं आहोत उद्या आपण तिघं असू मग हा पुढे जाऊन आपल्याला जास्त पैशांची गरज लागेलच ना तुला कळतंय का आदित्य? आज राजवर्धन नाहीये म्हणून तू त्या पोस्टवर आहेस म्हणून तुला बरा पगार मिळतोय उद्या जेव्हा राजवर्धन येईल तेव्हा हा तो यावा असं तुलाच वाटतंय ना? आय मीन तो यावा हे मला सुद्धा खूप मनापासून वाटतंय
त्याने यायलाच हवं. शेवटी हे सगळं त्याचंच आहे ना. पण आदित्य, तुझं काय? तुझ्याकडे काय? काहीच नाही. म्हणून सांगते, आपल्याला आपल्यासाठी काहीतरी करावं लागेलच ना आदित्य. गडबड दिसते त्या गाडीत. झालं झालं, चांगलं कल्याण केलं आमच्या इज्जतीचं. बस. तुला जसं वाटतंय तसं काहीच नाहीये. अगं, मी ज्या कंपनीत काम करते ना त्याचे मालक आहेत ते. माहेरचा चहा यांचा आहे. नाही नाही, मी मालक नाहीये. मालक कोणीतरी वेगळे आहेत. मी त्यांचा मुलगा आहे. अहो नाही, कसं आमच्यासाठी तुम्ही मालकच ना. सॉरी. इट्स ओके. मी ओळख करून देते तुमची सगळ्यांची. ही माझी आजी, म्हणजे माझ्या आईची आई. आणि तात्यांना तर काय तुम्ही ओळखताच. ही माझी आई आणि लहान बहीण गौरी. नमस्कार. हॅलो. हॅलो. पण आम्ही खरंच सॉरी. हा म्हणजे त्यांचा गैरसमज झाला हो जरा. हो, त्यात काय आहे, बऱ्याच जणांचा गैरसमज झालाय. काही लोक शब्दांनी मारतात. यांनी झाडून. छान झोप लागते. आता तसा पाऊसही नाहीये आणि पडवीत छत सुद्धा आहे. तुम्हाला मी पांघरूण अंथरूण आणून देते. झोपा तिकडे. चालेल, मी बाहेर झोपतो. पण या 3-4 स्टार्ट न होऊ शकणाऱ्या गाड्यांच्या आवाजात मी नाही झोपू शकत. बघा बघा, हा घोडबंदरचा ट्रक बघा. काय? चला आणते मी. अरे बापरे, अख्खी फॅमिली घुरते. तुम्हाला एक गंमत देते. ही घ्या गंमत. ही गंमत आहे. माझा फोन द्या. त्याचं काय करू? खाऊन बघा. हे खायचंय? हो नक्की? अहो खरंच खाऊन तर बघा. छान लागतं, गोड गोड. माझ्यावर विश्वास ठेवा. पावसाळ्यातलं रानफळ आहे, बघा खाऊन. इकडे बघा, इकडे बघा. इकडे बघा, इकडे बघा. काय खाऊ घातलंय तुम्ही मला? हसताय काय? आई गं, पावसाळ्यातलं राजफळ आहे ते. पोटासाठी खूप चांगलं असतं. पोटातले सगळे जंत ना याच्यामुळे मरून जातात. आणि मुळात याचा रस ना महिन्यातून एकदा तरी प्यावाच. गप्प बसाव, मला नको रस. एकतर ना तुमच्यावर विश्वास ठेवून ही चूक झाली माझी. काहीतरी खाऊ घालताय मला. कसं झालंय तोंड? दातांना कसं तरी होतंय माझ्या. आता हसताय काय? असं नको तर काय करू. नॉर्मल माणसं ना एखाद्या गमतीवर हसतातच.
मी तुमच्यासारखी नाहीये, मी नॉर्मल आहे. नाही काय ना काकू, तुम्ही